कोल्हापुरात महाडिक आणि सतेज पाटील उर्फ बंटी पाटील म्हटलं की राजकीय चर्चेला उधाण येतं आणि आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत. तर आणखीनच चर्चा रंगू लागली आहेत. महाडिक विरुद्ध पाटील ही लढत कशी आहे ते आधी समजून घेऊयात. सन 1997 ते 2012 या कालावधीत पुलाची शिरोळी या मतदारसंघावर महाडिक विरुद्ध शाहू स्वाभिमानी आघाडीचे वर्चस्व होते. सन 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार अमल महाडिक यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय झाले आणि शाहू स्वाभिमानी आघाडीची विजय घोडदौड रोखली. त्यानंतर 2014 मध्ये अमल महाडिक भारतीय जनता पक्षामध्ये सामील होत कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांचे रिक्त झालेले जागेवरील पोटनिवडणुकीत आणि 2017 मध्ये पंचवार्षिक निवडणुकीत शौमिका महाडिक विजयी झाल्या. एकंदरीत या मतदारसंघाची निवडणूक आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. 2017 मध्ये भाजपकडून निवडणूक लढणाऱ्या शौमिका महाडिक यांना 11,194 मते, शाहू स्वाभिमानी आघाडीकडून लढणाऱ्या रुपाली अनिल खैर यांना 7,736 मते मिळाली आणि काँग्रेसकडून लढणाऱ्या सुचित्रा शशिकांत खैर यांना 5,807 मते मिळाली. यावरून आपल्याला असे दिसते की 2017 मध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत झालेली होती. पुलाची शिरोळी जिल्हा परिषद मतदारसंघात इतर मागास प्रवर्ग, पुरुष, ओबीसी असे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे 10 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाडिक घराण्यातील उमेदवारी यावेळी असणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास अडचणीत आणण्यासाठी शिरोळीत शाहू स्वाभिमानी आघाडीने आपल्या राजकीय हालचाली गतिमान केलेल्या दिसून येत आहेत. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.